नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हे बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे जे आहे त्यांच्याकडून एक सर्क्युलर काढण्यात आला आहे. हा जो सर्क्युलर आहे 27 ऑक्टोबर 2025 रोजी काढलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे इथे बघा, याचा विषय काय आहे, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7वी सन 2025-26च्या पूर्वतयारीबाबत. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आता शासनाने काय निर्णय घेतला आहे की आता जे 5वी आणि 8वीची जी स्कॉलरशिप एक्झाम होत होती ती आता त्याच्याऐवजी 4थी आणि 7वीची होणार आहे. ठीक आहे ना. पुढच्या वर्षीपासून, ते पुढच्या सत्रापासून, या सत्रामध्ये 5वी 8वी पण होणार आहे आणि 4थी व 7वीची पण होणार आहे. ठीक आहे ना. दोन्ही यांचं शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ज्यांनी 8वी शिष्यवृत्ती परीक्षाची तयारी केलेली आहे, खूप मेहनत घेतली आहे, ते निराश नका होऊ. ठीक आहे. तुमची एक्झाम होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला चान्स आहे चांगला, तुम्ही चांगले मार्क मिळवून तुम्ही शिष्यवृत्ती घेऊ शकता. ठीक आहे. आणि पुढच्या वर्षीपासून मात्र 4थी आणि 7वीची परीक्षा होणार. हे पूर्वी पण 4थी 7वी होतं, पण नंतर शासनाने त्याला 5वी 8वी केलं. पुन्हा आता 4थी 7वी करणार आहे. ठीक आहे. तर आता जे आहे ना, आता ह्या वर्षी 5वी 8वी आणि 4थी आणि 7वी सगळ्या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. त्याच्यातलं जे 5वी आणि 8वीसाठी जो आहे टाइम टेबल आलेला आहे. ठीक आहे. पण अजून 4थी आणि 7वीचा टाइम टेबल आलेला नाही आहे. तो थोडं 1-2 महिने उशिरा ते परीक्षा घेणार असतील ते. ठीक आहे. तर हे एक महत्त्वाची सूचना तुम्ही लक्षात असू द्या. ठीक आहे. हे सूचना तुम्ही याचं जे साईट आहे ना, महाराष्ट्र परीक्षा परिषदची जी साईट आहे त्याच्यावरून तुम्ही बघू शकता. ठीक आहे, मोबाईलमध्ये. ठीक आहे. अशा प्रकारचं सर्क्युलर त्यांनी रिलीज केलेलं आहे. ठीक आहे. चला, तर आता आपण पुढचं बघा. इथं जी 5वी आणि 8वीची एक्झाम आहे तिची डेट डिक्लेअर केली त्यांनी, ते बघूया. इथे बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेनी हे जी 5वी आणि 8वीची स्कॉलरशिप परीक्षा आहे ती रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026ला होणार आहे. ठीक आहे ना. तर त्याच्याबाबत आता इथं तुमचे फॉर्म भरायला सुरू झालेले आहेत शाळेमध्ये, सगळ्यांच्या शाळेमध्ये ते शाळेवाले भरतात फॉर्म. फक्त तुम्हाला सांगायचं आहे आणि फी द्यायची असते की आम्हाला या परीक्षेमध्ये है ना अपियर व्हायचं आहे. तर ते शाळा करून देते, तुमचं फॉर्म वगैरे भरून देते. ठीक आहे ना. तरी पण आपण स्वतःहून पण भरू शकतो, ऑनलाईन पण भरू शकतो. ठीक आहे. तुम्हाला आता बघा इथं सगळं जे फी दिलेली आहे त्याची जे डेट दिलेली आहे फॉर्म भरायची है ना, जे रेग्युलर जे फी आहे आणि ते फॉर्म भरायची डेट आहे 27 ऑक्टोबरपासून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. ठीक आहे. लेट फी सोबत 1 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत भरता येईल. ठीक आहे. आणि अति विलंब जर केला तर 16 डिसेंबरपासून 23 डिसेंबर आणि अजून असलं तर 31 डिसेंबरपर्यंत भरता येईल फॉर्म. ठीक आहे ना. पण एवढा उशीर कशाला करायचा आहे, भरायचं आहे तर लगेच भरून टाकायचं आहे की नाही. चला, तर अशा प्रकारे तुमची जी एक्झाम आहे 5वी आणि 8वी स्कॉलरशिप जी एक्झाम आहे ते रविवार 8 फेब्रुवारी 2026ला होणार आहे. तर तयारीला लागून जा आतापासून. आता जोमाने लागावं लागेल मागे. ठीक आहे ना. चला, आता याचं स्वरूप बघूया आपण. परीक्षेमध्ये कसं याचे मार्क्स कसे येतात, काय काय असते, किती टाईपचे कसे टाईपचे क्वेश्चन येतात ते बघूया आपण. इथे बघा 5वी स्कॉलरशिपची परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे. याच्यामध्ये 2 पेपर असणार आहे तुमचे, पेपर 1 आणि पेपर 2. ठीक आहे. पेपर 1 मध्ये तुमचं येणार फर्स्ट लँग्वेज आणि गणित, मॅथमॅटिक्स. ठीक आहे. आता जे इंग्लिश मिडियमचे मुलं आहेत त्यांचं प्रथम भाषा म्हणजे फर्स्ट लँग्वेज त्यांची इंग्लिश असते आणि मॅथमॅटिक्स असणार आहे. आणि जे मराठी मीडियमचे मुलं आहेत त्यांचे प्रथम भाषा त्यांची मराठी असती, मराठी आणि गणित येणार त्यांचं. ठीक आहे. आणि जे लँग्वेज जे आहे फर्स्ट लँग्वेज त्याचे प्रश्नसंख्या, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 25 असणार आहे आणि त्याचे जे मार्क्स आहे ते 50, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहे. असंच गणित जे आहे त्याच्यामध्ये 50 मार्काचा 50 प्रश्न असणार आहे है ना. नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहे 50 असणार आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क, असे टोटल 100 मार्क असणार आहे. आणि दोघांचं मिळून 75 प्रश्न आणि 150 मार्क. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी वेळ जे दिला आहे तुम्हाला 1 तास 30 मिनिटे असणार आहे. म्हणजे जवळपास है ना 150 क्वेश्चन सॉल्व करायला 1.5 तास.
ॲप्रॉक्सिमेटली एका मिनिटामध्ये 1 तास एक प्रश्न, ठीक आहे ना. एका मिनिटात एक प्रश्न सोडवायचा आहे जवळपास, पण ॲक्च्युअली ते एका मिनिटापेक्षा जास्त मिळते आपल्याला, ठीक आहे ना. कारण हे 150 आणि एक 30 आहे ना, त्याच्यामध्ये जर कन्व्हर्शन केलं तर थोडंसं आपल्याला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ मिळून जातो. त्याच्यानंतर सेकंड पेपर जो असणार आहे तो थर्ड लँग्वेज, पुन्हा सेम इंग्लिश मीडियमचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी थर्ड लँग्वेज जे आहे ती मराठी असणार आहे आणि इंटेलिजंट टेस्ट. आणि जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहे, ठीक आहे ना, त्यांना थर्ड लँग्वेज म्हणजे इंग्लिश असणार आहे आणि सोबत इंटेलिजंट टेस्ट असणार आहे, ठीक आहे. आणि सेम तसंच आहे. क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन 25 असणार आहे, 50 मार्क असणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे इंटेलिजंट टेस्ट जे आहे त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहे, त्याचे 100 मार्क्स असणार आहे आणि टोटल मार्क तुमचे 150 असणार आहे. म्हणजे 150 आणि 150 टोटल 300 मार्कची परीक्षा आहे. पण ह्याच्यामध्ये आता बघा इथे काय होते, खाली त्याची काठिण्य पातळी दिलेली आहे. म्हणजे सोप्या स्वरूपाचे जे प्रश्न आहे ना 30% प्रश्न असे येणार आहे जे एकदम सोपे असणार आहे आणि 40% प्रश्न असे असणार आहे जे थोडे मध्यम स्वरूपाचे असणार आहे. म्हणजे एकदम टफ पण नाही, एकदम इझी पण नाही. आणि कठीण जे आहे ते 30 असणार आहे, ठीक आहे. तर हे थोडे सगळं मिक्स तर असतंच, तरच तर ते मेरिटमध्ये येणार ना. सगळे सोपं सोपं दिलं तर सगळेच जण मेरिटमध्ये येणार मग तर, ठीक आहे ना. मेरिट कशासाठी असते, त्यासाठीच असते, ठीक आहे. आता बघा हे झालं म्हणजे 5वी स्कॉलरशिपसाठी. आणि आता बघूया 8वी स्कॉलरशिपचं. 8वी स्कॉलरशिपची जी परीक्षा होणार आहे त्याचं स्वरूप असं असणार आहे, जवळपास सारखंच आहे, थोडासा फरक आहे याच्यामध्ये, जास्ती फरक नाही आहे. इथे पण पेपर 1 आणि पेपर 2 असणार आहे ना. प्रथम भाषा आणि गणित असणार आहे. प्रथम भाषा मराठी मीडियमचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मराठी, आणि इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी इंग्लिश प्रथम भाषा, ठीक आहे. याचे 25 क्वेश्चन, 50 नंबर आहे ना, म्हणजे 50 मार्क्स. आणि गणित म्हणजे मॅथमॅटिक्सचे 50 क्वेश्चन आणि 100 मार्क्स असणार आहे, ठीक आहे. आणि वेळ तेवढाच आहे 1 तास 30 मिनिटे, ठीक आहे. टोटल नंबर ऑफ मार्क्स असणार आहे 150. सेम तसंच तृतीय भाषा म्हणजे थर्ड लँग्वेज मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी इंग्लिश, आणि जे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मराठी, ठीक आहे ना. असं उलटं है ना. याच्यामध्ये सेम 25 क्वेश्चन 50 मार्क्स, इथं 50 क्वेश्चन 100 मार्क्स, टोटल मार्क्स 150. फक्त इथं फरक काय, आता इथं बघा खाली दिलेला आहे. आणि जे काठिण्य पातळी पण सेम आहे 30, 40, 30, ठीक आहे. फक्त इथं महत्त्वाचे बघा हे 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे फक्त. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीसाठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल. म्हणजे कळालं का, असे तुमचे एका क्वेश्चनमध्ये नाही का सिलेक्ट 2 अल्टरनेटिव्ह, 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह, असे 8thमध्ये जास्त 20% क्वेश्चन तसे येणार आहे. मग ते जे समजा असे आले ना तर तुम्हाला असं नाही करू शकणार तुम्ही की जिथं लिहिलं आहे की तुम्हाला 2 उत्तर सांगायचे, 2 है ना 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह सांगायचे आहे आणि तुम्हाला एकच आलं, तुम्ही फक्त एकच त्याला सर्कल करून दिलं, झालं, मला दुसरं येत नाही आता जाऊ दे, 2 पैकी 1 कुठलं तरी दिलं तर चालेल. पण तसं नाही, बंधनकारक आहे. नोंदविणे दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल, हे गोष्ट लक्षात ठेवा 8th स्टँडर्डचे विद्यार्थी, ठीक आहे. जर असा प्रश्न आला ज्याच्यामध्ये 2 ऑप्शन जर विचारले तर तुम्हाला 2 कंपल्सरीली, तुम्हाला एक समजा फर्स्ट असेल एक थर्ड असेल तर तुम्हाला दोन्ही याला असं डार्क करावं लागेल, तरच ते तुमचा आन्सर करेक्ट गृहीत धरला जाईल, नाही तर तुमचं ते मार्क कट होऊन जाणार, ठीक आहे. तर हे लक्ष ठेवा. आणि बघा आता तुमची परीक्षाचं तुमचा आता डेट डिक्लेअर झालेली आहे. आता चांगल्या जोमाने तुम्ही परीक्षेच्या तयारीला लागा, ठीक आहे. जेणेकरून आता, आणि ॲक्च्युली एक बघा, माझं तर म्हणणं असं आहे ना की ही जी एक्झाम आहे तुम्ही स्कॉलरशिप मिळवायसाठी करूच नका, ठीक आहे. ही जी एक्झाम आहे ना तुम्ही आता पुढे ज्याला म्हणजे गव्हर्मेंट म्हणजे गव्हर्मेंट सर्व्हिससाठी कुठल्याही गव्हर्मेंट पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर तिथे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कंपल्सरी आहे. कुठलीही बँक गव्हर्मेंटची ही असू दे, म्हणजे तुमचं रिक्रुटमेंट जो एक्झाम असते ना त्याच्यामध्ये अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे ना. तर त्याची तयारी आतापासूनच होऊन जाईल आपली, त्या हिशोबाने करा. आपल्याला शिष्यवृत्ती मिळवायची आहे त्या यांनी करू नका. हे बघा
काय करायचं आहे, तुम्हाला सगळंच्या सगळं आलं पाहिजे असं करा. ऑटोमॅटिक तुम्ही मेरिट लिस्टमध्ये येऊन जाणार, ऑटोमॅटिक तुम्हाला हे मिळणार, स्कॉलरशिप मिळून जाणार आहे ना. तुम्ही फक्त स्कॉलरशिपचा विचार करून अभ्यास नका करू. तुम्ही आपलं नॉलेज वाढेल, आपलं कॅपॅसिटी वाढेल, आहे की नाही, आपली जी बुद्धिमत्ता आहे ती वाढेल. अशा हिशोबाने तुम्ही याची तयारी करा आणि चांगले मार्क मिळवा. चला, सर्वांना हार्दिक शुभेच्छा परीक्षेच्या आत्तापासूनच. धन्यवाद.